आता एक मोठी अपडेट आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। पहाटेपासून पावसानं हजेरी लावल्याचं बघायला मिळतंय। मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली। पश्चिम बंगालच्या उपसागरात मोठा चक्रीवादळ कमजोर झालं असलं तरी सुद्धा त्याचे परिणाम अजूनही आहेत। तर अरबी समुद्रातील डीप डिप्रेशन गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे। कमी दाबाचं क्षेत्र, सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि डीप डिप्रेशन यामुळे सध्या हवामानात वेगानं बदल होत आहेत। देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या सक्रिय असलेल्या हवामान प्रणालीमुळे मोठा बदल दिसून येतोय। आता नोव्हेंबरमध्ये देखील हा पाऊस का पडतोय हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। दोन मुख्य हवामान प्रणाली सध्या सक्रिय असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांवरती होणार आहे। पूर्व मध्य अरबी समुद्रातील डिप्रेशन आणि उत्तर पश्चिम झारखंड जवळील कमी दाबाचं क्षेत्र यामुळे पुढील 24 ते 48 तास अनेक राज्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत। 3 नोव्हेंबर पासून उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत आहे, त्याचा परिणाम देखील हवामानावरती होणार आहे। हे डिप्रेशन सध्या वेरावळ म्हणजेच गुजरात पासून 300 किलोमीटर नैऋत्येकडे आहे। हे हळूहळू गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे, परंतु पुढील 24 तासात ते कमकुवत होण्याची शक्यता आहे। हे क्षेत्र काल पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगड जवळ होतं, ते आता उत्तर पश्चिम झारखंड आणि आसपासच्या क्षेत्रांवरती आलेलं आहे। हे पुढील 12 तासात आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे। या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे आज गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। तसंच उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र आणि गुजरातला पुढील 36 तास हवामानातील बदलांमुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे दक्षिण गुजरातमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे। दरम्यान गेल्या 24 तासात महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, मात्र 2 नोव्हेंबर नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल। 3 नोव्हेंबर पासून मराठवाडा, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये केवळ ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दक्षिण म्यानमार किनाऱ्याजवळ एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालंय, ज्यामुळे पुढील 48 तासात पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। 3 नोव्हेंबरच्या रात्रीपासून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पश्चिम हिमालयीन भागांवरती परिणाम करेल। 4 नोव्हेंबर पासून या प्रणालीमुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर पासून पाऊस राहणार नाही, कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे। दरम्यान कधी ऊन तर कधी पाऊस पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील हवामानात देखील मोठे बदल पाहायला मिळतात। मराठवाड्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय। 31 ऑक्टोबर रोजी दमट हवामान आणि कमाल तापमानात वाढ झाल्यानं पाहायला मिळालंय। 1 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होणार असून दमट हवामान कायम राहणार आहे। तर संध्याकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं राहील। तसंच 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दक्षिण मराठवाड्यातील नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। 3 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ हवामानासह तापमानात वाढ जाणवणार असून 3 ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। धाराशिवमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। 1 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 एवढं असेल। 1 आणि 3 नोव्हेंबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर 2 नोव्हेंबर रोजी दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। दरम्यान मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांमध्ये दमट हवामानामुळे कमाल तापमानात वाढ पाहायला मिळत आहे। तर संध्याकाळच्या वेळी 1 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। बघता बघता नोव्हेंबर महिना सुरू झाला। साधारणपणे या काळात कोकणासकट महाराष्ट्रात हिवाळ्याची चाहूल लागते, पण यंदा मात्र हवामानानं वेगळाच खेळ मांडलाय। मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे। सलग 6 महिन्यांपासून पावसाचं सत्र सुरूच असून नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे। मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी कोसळताना दिसतायत। हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे दिवसभर अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे।
सकाळी थोडा गारवा जाणवला असला तरी दुपारी वातावरणात दमटपणा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांनी छत्री सोबत ठेवावी असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आलाय। ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी हवामान रिमझिम ते मध्यम स्वरूपाचं राहणार आहे। काल रात्रीपासून ढगाळ वातावरण कायम असून अधूनमधून रिमझिम पाऊस पडतोय। दुपारच्या वेळेस काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाणे नवी मुंबई भागातील नागरिकांना पावसामुळे वाहतुकीत अडचणी येत आहेत। पालघर जिल्ह्यातही आज मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। सकाळच्या सुमारास काही भागांमध्ये जोरदार सरी पडलेल्या असून ग्रामीण भागात वातावरण आभाळ भरून आलेलं आहे। समुद्रकिनारी वारे थोडे वेगाने वाहत असल्यानं मच्छीमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय। कोकण किनारपट्टीवर म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचं वातावरण कायम आहे। रायगडमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतोय, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रिमझिम सरींचं आगमन आहे। काही किनारी भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह सरी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 2 कमी दाबाच्या प्रणालींमुळे राज्यात मागील 5 ते 6 दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय। मोठा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानं आता मात्र पावसाची जोर कमी झाल्याचं बघायला मिळतंय। 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलका पाऊस वगळता पावसाची उघडीप पाहायला मिळण्याची शक्यता आहे। पाहुयात 1 नोव्हेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल। 1 नोव्हेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरासह कोकणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे। पुणे शहर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाची शक्यता आहे। तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पश्चिम महाराष्ट्रात याच पद्धतीचं हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकतं। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दमट हवामानासह कमाल तापमान 29 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे। तर आकाश साधारणपणे ढगाळ राहणार असून संध्याकाळच्या वेळी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या अमरावतीमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल। तर दिवसभर दमट हवामान तर संध्याकाळच्या वेळी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल। तर नागपूरमध्ये सामान्यपणे ढगाळ आकाशासह दमट हवामान पाहायला मिळेल। त्याचबरोबर हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।